नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर्च अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलवरती मी अभिजित सोळंके आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण महत्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत. अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा परीक्षा असतील त्यामध्ये ज्या महिलांनी किंवा मुलींनी आता एक्झाम दिलेली आहे ग्रॅज्युएशनची, मागच्या महिन्यात दिली असेल एप्रिलमध्ये किंवा आता या महिन्यामध्ये त्यांची एक्झाम असेल आणि त्यांचा निकाल सुद्धा 40 ते 45 दिवसामध्ये युनिव्हर्सिटीच्या नियमानुसार लागतो. तर अशा सर्व महिला भगिनी या ठिकाणी पात्र असणार आहेत अंगणवाडी सुपरवायझर बनण्याकरिता. त्याच्या अगोदर आपल्याला महत्वपूर्ण बाबी या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. तर तुम्ही अभ्यास तर करणार आहात, तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. तुमचे जे प्रश्न आहेत की अभ्यास किती तास करावा, परीक्षा कोण घेणार आहे, हे सगळ्यात महत्वाचा आत्ताचा प्रश्न तुमच्या समोर भेडसावत असेल तुम्हाला. त्यानंतर परीक्षा कशी होईल, ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न आहे तुमचा, परीक्षेची तयारी कधीपासून सुरू करायला पाहिजे, आतापासून केली तर ठीक आहे का जाहिरात आल्यावर केली तर आम्ही पास होऊ. त्यानंतर केलेला अभ्यास आमच्या लक्षात राहत नाही, आमचं जम्बलिंग होते किंवा सिली मिस्टेक होतात एक्झाम मध्ये. या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये दिले जाणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात पात्रता या ठिकाणी समजून सांगतोय की पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असणाऱ्या ज्या महिला उमेदवार आहेत, ओके, स्टुडंट आहेत, अशा सर्वांना अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा, ओके. बऱ्याच महिलांचं मुलींचं कन्फ्युजन यामध्ये आहे की आम्हाला अनुभव लागतो का. मी लिहून देतोय, इथं नोट डाऊन करतोय. अनुभव लागत नाही, ओके. सरळ सेवा करिता पात्रता फक्त दोनच गोष्टी आहेत, शैक्षणिक पात्रता, ग्रॅज्युएशन कंप्लीट किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असणाऱ्या, या वर्षी ज्यांनी एक्झाम दिलेली त्याचा निकाल लागणार आहे अशा. आणि वयोमर्यादा ओपन मध्ये जर असाल आपण तर 38, ओके. आणि कॅटेगरी मध्ये जर असाल कास्ट मध्ये तर 43 पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतो. हे दोन महत्वपूर्ण क्रायटेरिया ऑनलाईन एक्झाम देण्याकरिता, सरळ सेवा परीक्षा देण्याकरिता असणार आहे. याच्यामध्ये अनुभवाची गरज नाही, दुसऱ्या वेळेस सांगितलंय. त्यानंतर आपले जे प्रश्न आहेत ते तर बघणार आहोत. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय फक्त. अंगणवाडी सुपरवायझरची बॅच आपल्याकडे चालू झालेली आहे. आयसीडीएस संगणक विषयासहित सर्व विषय, हे दोनच नाही तर मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, ज्याला जीके आणि जीएस बोलतो. तर यामध्ये तुम्हाला सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स, ओके, हँड रिटनच्या नोट्स आहेत वेगळ्या बुक मधनं काढलेल्या, ऑथेंटिक रेफरन्स बुक मधनं. त्या नोट्स पीवायक्यू जे क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्याचा सराव, अतिसंभाव्य एमसीक्यू, दर महिन्याला झूम मीटिंग, वेगवेगळे टीचर ज्यांना अनुभव आहे किंवा ज्यांनी एमपीएससी प्रिपरेशन केलेली आहे, जे एमपीएससी क्रॅक केलेली आहे नगर परिषद मध्ये असतील किंवा ते सर आपल्याकडे शिकवतात, शिकवण्याकरता वेगवेगळे टीचर. लेक्चर आपल्याला अनलिमिटेड लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, म्हणजे त्याचा अर्थ आहे जे दिवसभरामध्ये लेक्चर होतात संध्याकाळ आणि रात्रीला, ते लेक्चर जर तुम्हाला वेळ नसेल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही रेकॉर्डिंग कितीही वेळा बघू शकता. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरता 98 23 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे. तसेच आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे, टेलिग्राम ग्रुप आहे. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तिथं तुम्ही रिक्वेस्ट सेंड करायची आहे, ती नंतर अप्रूव्ह केली जाईल. त्यासोबतच याच्यावर कॉल न करता तुम्हाला वाटत असेल तर ऍपची लिंक सुद्धा दिलेली आहे. सर्च अकॅडमी म्हणून ऍप आहे, तिथे तुम्ही जाऊन ऍप डाउनलोड करायचं आहे, रजिस्ट्रेशन करून तुम्ही तिथनं सुद्धा बॅच परचेस करू शकता. आता प्रश्नाकडे वळूया आपण. महत्वाचे जे प्रश्न आहेत तुमच्या समोर, की पहिला प्रश्न, अभ्यास किती तास करायला पाहिजेत. एमपीएससी प्रमाणे अभ्यास इथं 8-8, 10-10 तास करायला पाहिजेत का? मी म्हणेन नाही. का नाही करायचा? की सिलेबस तुम्हाला माहित आहे, 7 विषय आहेत तुमचे. मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, त्यानंतर आयसीडीएस पोषण अभियान आणि कम्प्युटर. सिलेबस आपला हा कसा आहे, सोपा आहे, म्हणजे तुमच्याशी रिलेटेड आहे. महिलांचे कायदे, बालक योजना असतील, केंद्र आणि राज्य सरकारच्या लसीकरण, पोषण अभियान, त्यानंतर प्रसूतीशास्त्र, म्हणजे काय जे काय आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे तोच तुम्हाला या ठिकाणी परीक्षेकरिता आहे. मराठी व्याकरण म्हणजे खूप सोपे प्रश्न, इझी टू मीडियम लेवलचे प्रश्न या ठिकाणी. टीसीएस असो का आयबीपीएस कोणीही किंवा एमपीएससी कोणीही जरी एक्झाम घेतली तरी परीक्षा सोपीच राहते. त्याच्यामुळे कट ऑफ जास्त लागतो आणि स्पर्धा कमी आहे. स्पर्धा या परीक्षेची कमी आहे कारण ओनली लेडीज करिता, फिमेल करिताची एक्झाम आहे. ठीक आहे. त्यानंतर परीक्षा कोण घेणार आहे, तुमच्या समोर बराच प्रश्न असतो की मागच्या वेळी टीसीएस ने घेतली, मग यावेळेस एमपीएससी घेणार आहे का आयबीपीएस घेणार आहे. मी याचं उत्तर या ठिकाणी देणार आहे, परीक्षा कोणी घेऊ, टीसीएस घेऊ, आयबीपीएस घेऊ, की एमपीएससी घेऊ, का इतर कोणती दुसरी एजन्सी घेऊ.
सिलेबस तोच राहणार आहे. परीक्षेच्या तुमच्या पदाच्या डिमांडनुसार हे जो सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये काही चेंजेस होणार आहे. एखादा जर ऍड झाला तर तो आपण या ठिकाणी घेणार आहोत. ओके. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीके महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही परीक्षा आहेत हे 4 विषय प्रत्येक परीक्षेकरिता असणार आहे. त्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल नाही होणार. ठीक आहे. त्यानंतर हे कशी होणार आहे तर एमपीएससी ने घेतली तर ऑफलाईन होईल आणि टीसीएस आणि आयबीपीएस ने घेतली तर ऑनलाईन स्वरूपामध्ये ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. ओके. प्रश्नांचं स्वरूप 100 प्रश्न 200 गुण आणि 1.5 तासाचा वेळ आपल्याला या ठिकाणी दिला जातो आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाते. त्यानंतर कधीपासून सुरुवात करा? मी म्हणेल तुम्हाला जर आतापासून जर अभ्यास केला तुम्ही तर लागण्याचे चान्सेस कसे असणार आहेत? 100% असणार आहेत. जाहिरात आल्यानंतर सर्वजणच अभ्यास करतात. आपल्याला त्या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे का? तिथे सर्वांसोबत अभ्यास करायचे का? सर्वांच्या अगोदरापासून आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि जाहिरात आल्यानंतर आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचे आहेत, मॅरेथॉन लेक्चर बघायचे आहेत, डेमो पेपर बघायचे आहेत. हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि रिव्हिजन सगळ्यात महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त रिव्हिजन कमीत कमी पुस्तकामधून जास्तीत जास्त रिव्हिजन जर तुम्ही केली तर या ठिकाणी 100% तुमचं यश तुम्हाला कमी कालावधीमध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये सुद्धा मिळू शकतं. त्यानंतर केलेला अभ्यास कसा लक्षात ठेवायचा आहे? तर एखादं तुम्ही पेज वाचत असाल तर स्वतः प्रश्न विचारा. कशा स्वरूपाचे या ठिकाणी प्रश्न परीक्षेमध्ये या टॉपिक वरती विचारले जातात. त्याचं पीवायक्यू बघा, त्याचे असलेले एमसीक्यू बघा, सॉल्व्ह करा. तुम्हाला एखादा कन्सेप्ट नाही कळाला तर सरांना, मॅडमला विचारा. ते परत एकदा त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. तुमचं बरोबर येणार आहे. ओके. त्यासाठी टाइम मॅनेजमेंट सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही दर रविवारला अभ्यास केलेला त्याचा पेपर सॉल्व्ह करायचे. सोमवार ते शुक्रवारचा जो अभ्यास आहे, लेक्चर आहे, त्याचं दर शनिवारला रिव्हिजन करायचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत जर दररोज जर करत असाल, नित्य नियमाप्रमाणे कन्सिस्टन्सी जर ठेवत असाल अभ्यासामध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी यश मिळणारच आहे. असं म्हणत आहे, मिळणारच आहे. तुमचे प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर तुम्हाला फळ सुद्धा चांगलं या ठिकाणी मिळणार आहे. तर तुमचे कष्ट तुम्हालाच या ठिकाणी सुपरवायझर बनण्यासाठी मदत करणार आहेत. तुम्ही किती चांगल्या प्रकारे अभ्यास करता, किती प्रामाणिकपणे करता, तुम्हाला या गोष्टी तुमच्या निकालामध्ये ठरणार आहेत. तर या गोष्टी मला सांगायच्या होत्या महत्त्वाच्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल, मेसेज येतात की सर एक्झाम मी काय म्हटले कोणीही एक्झाम घेऊ, तुमचा अभ्यास झालेला आहे का? तुम्ही करताय का आत्तापासून अभ्यास? आणि केलेला अभ्यास तुमच्या लक्षात राहतोय का? चिंतन, मनन ह्या गोष्टी सुद्धा आलेल्या आहेत. नाहीतर एखादा कोणता तरी ठोकळा घेतला मार्केटमधनं आणि ते वाचत बसलो आणि त्या परीक्षेला सामोरे गेलो. अशाने परीक्षा पास होत नाही. तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागणार आहे. ओके. बेसिक टू रेफरन्स बुक पर्यंत, ॲडव्हान्स बुक पर्यंत तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला योग्य मेंटॉर ची गरज आहे. योग्य मार्गदर्शक जर असेल तर तुम्हाला ज्या गोष्टी 2-3 वर्ष लागणार आहेत त्या एका वर्षामध्ये मिळू शकतात. तर तुम्हाला या ठिकाणी मी 100% तुम्हाला सांगतोय की ज्या गोष्टी आता ही मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे काय आहे ते करावं लागतं. म्हणजे विद्यार्थ्यांना सांगा जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत कळणार नाही ना. एकदा अनुभव घेऊन बघा. बाकी ठिकाणी जर तुम्ही फसला असाल, तर तुम्हाला त्या गोष्टी कधी-कधी अविश्वास निर्माण होतो. परंतु तुम्ही या ठिकाणी मी 100% म्हणत आहे की लेक्चर करा. नोट्स ज्या दिलेल्या आहेत तुम्ही त्या रेफर करा आणि कधीही आणि तुम्ही मेसेज करू शकता, कॉल करू शकता. अडचण आली तर तुम्हाला 100% सांगितलेलं आहे. आमच्याकडून आमची जी टीम आहे, मी असेल माझ्या टीमकडून मला 100% दिलं जाणार आहे. जे काही नॉलेज आहे शिकवलं जाणार आहे. जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत ते लेक्चर घेतले जाणार आहेत. तर ही बॅच तर तुम्हाला नक्की फायदा होईल. जी आपण सुरू केलेली आहे अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेकरिता. जी 2026 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात प्रसिद्ध होईल. जून एंड होईल किंवा जुलैमध्ये होईल. ओके. मागे पुढे जरी जाहिरात झाली तरी परीक्षा 2026 मध्ये होणार आहे. तर त्या परीक्षेकरिता आपण आतापासून प्रिपरेशन करिता क्लासेस चालू केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं आहे याच्यामध्ये पीडीएफ नोट्स, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील तर 9823442223 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क करायचा आहे आणि बॅच जॉईन करू शकता किंवा तुम्हाला ॲप डाउनलोड करून सुद्धा तिथनं जॉईन होता येईल. तर योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता तुम्ही आतापासून तयारीला लागा. परीक्षा जास्त दिवस राहिलेली नाहीये. वेळ एक वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप व्हायला नको. तर याकरिता आपण आतापासून अभ्यासाला लागा. त्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकता. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके. थँक यू.